नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 23व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही ओवी, ह्याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात तर संपर्काचं माध्यम म्हणजे आमची भाषा आणि या भाषेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे शब्द. मग हे शब्द आम्ही कसे वापरले पाहिजेत. आम्ही बघितलं जीभ हे सगळ्यात धारधार शस्त्र आहे. जेवढे वार आम्ही एखाद्या धारधार शस्त्राने करू शकतो त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक वार आम्ही धारधार अशा जिभेने म्हणजे आमच्या शब्दांनी करू शकतो. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला काय सांगतात तर हे शब्द आहेत ते अतिशय कष्टाने वापरा, अतिशय विचार करून वापरा. असे वापरा जसं काही ते रत्न आहेत, अतिशय महत्त्वाचं धन आहे. जसं धनाचा व्यय करताना आपण देताना कुणाला अतिशय विचार करतो, सांभाळून वापरतो, तसा प्रत्येक तुमचा शब्द वापरताना अतिशय विचार करा आणि मगच त्या शब्दांची योजना करा. कालपर्यंतच्या कथेमध्ये आम्ही बघितलं की माता कैकेयी आता मंथरेच्या प्रत्येक वाक्याला होकार द्यायला लागलेली आहे. मंथरेने अतिशय सुंदर सगळी तिच्या मनाप्रमाणे योजना आखलेली आहे आणि कैकेयीला हळूहळू तिने तिच्या शब्दांमध्ये गुरफटायला सुरुवात केली आहे. कैकेयीच्या मनामध्ये आता पूर्ण विश्वास पाटलेला आहे की मंथरा जे म्हणते तेच योग्य आहे आणि करण्याची सगळी पद्धतसुद्धा मंथरेने तिला सांगितलेली आहे. महाराणी कैकेयी आता कोपभवनामध्ये जाऊन बसलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे, दिवस तोच आहे. महाराज आपला सगळा कारभार उरकून आता कैकेयी मातेला स्वतः ही बातमी द्यावी म्हणून आनंदाने येत आहेत आणि तिथं राजमहालात आल्यानंतर मंथरा त्यांना भेटतीये. तिला विचारलंय महाराणी कुठं आहेत, तेव्हा मंथरा अतिशय गंभीरपणे महाराजांना ही कल्पना देतीये. राणी साहेब क्रोधागारात आहेत, कोपभवनात आहेत. ते ऐकूनच त्या वृद्ध राजाच्या मनात धस्स झालेलं आहे. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली आहे आणि आता तो विचार करायला लागलेला आहे की काय आहे कैकेयीच्या मनात. एवढी आनंदाची बातमी देण्यासाठी मी तिथं आलेलो आहे आणि हळूहळू जड पावलांनी आता हे महाराज क्रोधागाराजवळ आलेले आहेत. क्रोधागार म्हणजे काय आहे, एक मोठा महाल आहे, एक मोठी खोली आहे. अनेक वर्ष जवळजवळ कित्येक पिढ्या ह्याचा उपयोग अयोध्येमध्ये कुणीही केलेला नाही आणि म्हणून ह्या खोलीची स्वच्छता झाडाझूड काहीही झालेली नाही. जळमटांनी कचऱ्याने धुळीने माखलेली ही सगळी खोली आहे. अतिशय अंधारी खोली आहे, तिथं अजिबात उघडायचीच वेळ आलेली नाही आहे. हळूच महाराजांनी त्याचा दरवाजा किलकिला करून बघितलं. आत फक्त अंधार आहेत. हळूहळू ते आत शिरायचा प्रयत्न करतात. सगळीकडे फक्त धूळ भरलेली आहे आणि लांबून आता त्यांना फक्त हुंकाराचे आवाज येत आहेत, दुसरं काहीही आवाज नाही येत. घाबरत घाबरत घाबरलेला हा राजा आता हळूहळू पावलं टाकत ह्या आवाजाच्या दिशेने निघालेला आहे. आवाजाच्या जवळ जेवढा तो जायचा प्रयत्न करतोय अंधाऱ्या ह्या खोलीमध्ये, तेव्हा त्याला दिसतंय त्याची सगळ्यात लाडकी सगळ्यात सुंदर राणी त्या धुळीमध्ये जमिनीवर जणू काही लोळण घालून पडलेली आहे. सगळे दागिने तिने आपले काढून आजूबाजूला विखुरलेत, फेकून दिलेले आहेत. अतिशय घाण मलिन वस्त्र तिने धारण केलेली आहेत. केस विस्कटलेले आहेत, कपाळाचं कुंकू फिसकटलेलं आहे आणि ती अगदी रागामध्ये क्रोधामध्ये फक्त हुंकार देतीये, काहीही बोलायला तयार नाहीये. तिचा राग आपल्या प्रत्येक वागणुकीतून शरीराच्या हालचालीमधून ती दाखवतीये. नाटक करायचंय म्हणून काय झालं, पण ती ते अतिशय उत्तमरित्या वठवतीये. महाराजांना काय बोलावं सुचेना, ते खूप घाबरले. त्यांना कळत नाहीये आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर राहिलेली, माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देणारी, माझ्यावर प्रेम करणारी, माझ्यावर विश्वास असणारी ही राणी, सगळ्यात सुंदर अशी माझी राणी आज ह्या कुठल्या अवस्थेमध्ये इथं पडली आहे. महाराज तिच्या जवळ धावत जात आहेत. कैकेयी कैकेयी म्हणून तिला हाका मारतायत. राणी उठ, राणी उठ तिला म्हणता आहेत, पण ही अजिबात उत्तर देत नाही. सगळ्याला फक्त तिचे हुंकार सुरू आहेत. रागामध्ये फक्त तेवढाच आवाज तिच्या तोंडून येतोय. ती एका शब्दाचाही
उत्तर महाराजांना देत नाहीये. महाराज तिला हाका मारतायत, कैकेयी काय झालं सांग मला, तुला काय हवंय कैकेयी, कुणी तुला त्रास दिला, कुणी तुझा अपमान केला, कुणी वाईट शब्द वापरले का तुझ्याबद्दल, मला आत्ताच सांग कैकेयी, मी त्याला तू म्हणशील ती शिक्षा देतो. महाराज परोपरीने तिला समजवतायत, तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा प्रयत्न करतायत, तिला उठवायचा प्रयत्न करतायत आणि महाराजांचे हात ती झिडकारून देते. त्यांना धक्का देऊन त्याचे हात ती झिडकारतीये, त्यांना अजिबात ती दाद देत नाहीये. महाराज अनेक पद्धतीने तिला उठवायचा प्रयत्न करतायत. कैकेयी अशी गोष्ट सांग, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातली कुठलीही गोष्ट तुला हवी असेल तर कैकेयी तुम्हाला सांग, मी काही क्षणांमध्ये ती तुझ्यासमोर हजर करीन. कुणी तुझा अपमान केला असेल तर सांग, मी त्याची जीभ छाटून टाकेन. या राणीवर अतिशय प्रेम करणारा हा राजा आहे. एक पती पत्नीमधला हा संवाद आहे. पत्नी चिडली आहे, रागावली आहे आणि म्हणून तिला समजवण्याचा परोपरीने हा प्रयत्न करतो आहे. आणि इथं आता कैकेयी अजिबात दाद देत नाहीये. महाराज तिला म्हणतायत, तुला काय हवं ते तू फक्त सांग, मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. ह्या वाक्यात सरशी थोडीशी सावरलेली कैकेयी आता त्यांना सांगतेय, अहो कशाला सांगता अशा गोष्टी, कुठल्या गोष्टी तुम्ही माझ्या पूर्ण केलेल्या आहात, जुनी वचनं तर अजून पूर्ण केलीच नाहीयेत, नवीन कशाला सांगता. महाराज विचारतात, कुठली वचनं कैकेयी, तू मला आठवण करून दे, मला काही सुद्धा आठवत नाहीये, तू म्हणशील ते मी पूर्ण करेन ग, तू अजिबात काळजी करू नकोस. आता कैकेयी हळूहळू महाराजांना आठवून देते, आठवत आहे तुम्हाला त्या देवासूर युद्धाच्या वेळेला तुम्ही मला 2 वचनं दिली होती म्हणून, 2 वर माग म्हणून तुम्ही मला सांगितलं होतं आणि आजतागायत तुम्ही मला ती दिलेली नाहीयेत. महाराज म्हणतात, अगं हो खरंच विस्मृतीत गेली खरं ती, तू आत्ता मला सांग 2 काय 4 वर मी तुला देतो. कैकेयी अघळ पघळ बोलतायत महाराज, आता शब्द वेल्हळेत आमचे महाराज, अतिशय भाबडेपणाने त्यांना सांगतायत. 1 वर सुद्धा काय असेल त्यांना माहिती नाहीये आणि 1 वराच्या ऐवजी 2 वरांच्या ऐवजी ह्या कैकेयीला सांगतायत 4 वर माग तू, मी तुला द्यायला तयार आहे कैकेयी. आणि कैकेयी आता त्यांना शब्दात पकडतीये, अहो देतो देतो म्हणता तुम्ही, देत नाही कधी, कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर, तुम्ही नक्की देणार म्हणून. आणि आता महाराज म्हणताय, मी वचन देतो कैकेयी, तू जे काय सांगशील ते मी पूर्ण करेन, तुझी शपथ घेतो, मला सगळ्यात जास्त प्रिय तूच तर आहेस. कैकेयी म्हणते, छे छे काहीतरीच बोलताय, मी नाही तुम्हाला अजिबात प्रिय, तुम्हाला प्रिय कोण आहे, तुम्हाला तो राम प्रिय आहे. मग दशरथ महाराज म्हणताय, हरकत नाही, मी रामाची शपथ घेतो आणि कैकेयी तू जे काय मागशील ते मी तुला देईन. किती प्रसंग आले महाराज दशरथांवर, लक्षात घ्या. प्रत्येक वेळा आपल्या शब्दामध्ये आपल्या वचनामध्ये त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं. इथं प्रत्यक्षात त्यांनी रामाची शपथ घेतली आणि कैकेयीला वचन दिलं, रामाची शपथ घेऊन सांगतो, तू जे म्हणशील ते मी पूर्ण करेन. नक्की पूर्ण करणार, त्या रामाची शपथ घेताय, लक्षात ठेवा तुमचं वचन तुम्ही मोडू शकत नाही. कैकेयीने शेवटचा एकदा खुंटा बळकट करण्यासाठी प्रयत्न केलाय आणि महाराज सांगतायत, अगं रामाची शपथ घेतली आहे, आता मी कसा माझ्या शब्दांपासून फिरेन. तेव्हा आता हळूच कैकेयी उठली आहे, विश्वास वाटलाय आणि तेव्हा महाराजांनी कैकेयीला हाताने धरून तिच्या महालात आणलेलं आहे. तिला राजवस्त्र राजालंकार सगळे परिधान करायला सांगितलेलं आहे आणि तेव्हा आपल्या महाराणीच्या वेशामध्ये आता ही राणी आली आहे. महाराजांना आपल्या राजमहालातल्या मंचकावरती बसवतीये आणि आता महाराजांशी बोलतीये, त्यांना आठवण करून देते, तुम्ही मला वचन दिलं आहे, जे काही मी मागेन ते तुम्ही मला देणार आहात. महाराज अगदी विश्वासाने म्हणतात, हो मी नक्की देईन, काही सांग तुला काय हवंय ते. महाराज मला माझे 2 वर हवे आहेत आणि त्यातल्या पहिल्या वराने उद्याचा यौव राज्याभिषेक हा श्रीरामाला न होता माझ्या भरताला झाला पाहिजे. ऐकता क्षणी महाराज दशरथांच्या मनावर मोठा आघात झालेला आहे. काय बोलतेस कैकेयी, तू काहीतरीच काय मागतीयस, हे कसं शक्य आहे. अगं राम मोठा आहे, ज्येष्ठ आहे, हे राज्य पुढे त्यालाच द्यायचंय, तो योग्य आहे आणि हा निर्णय फक्त मी एकट्याने नाही घेतलेला, सगळ्या राजसभेने घेतलेला आहे, सगळ्या संसदेने चर्चा केलेली आहे आणि मगच या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हा निर्णय मी कसा बदलू, माझा किती अपमान होईल, किती मला नीचता येईल या सगळ्या समाजासमोर, माझ्या संसदेसमोर. साधीशी गोष्ट आहे, आमचा नेता संसदेसमोर एखादा निर्णय घेतोय आणि रात्रीमध्ये
त्यांच्या पत्नीने बदल करायला सांगितला म्हणून दुसऱ्या दिवशी संसदेमध्ये येऊन जाहीर करतोय, कालचा निर्णय मी मागे घेतोय, माझ्या पत्नीची वेगळीच इच्छा आहे म्हणून आता हा निर्णय मी बदलतोय. किती नाचक्की होईल माझी, तू विचार कर कैकेयी. पण आता कैकेयी हट्टाला पेटलीये. अजिबात शक्य नाही, जे मी म्हटलंय ते तुम्हाला करावंच लागेल आणि तुम्ही ह्याचं वचन दिलंय महाराज, विसरू नका. महाराज म्हणताय, अगं वैयक्तिक आयुष्यात मी तुला वचन दिलेलं आहे, पत्नी म्हणून तुला वचन देणं आणि ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, पण ह्या दोन्हीही गोष्टींचा तू विचार कर, कुठंतरी मला नाचक्की होण्यापासून वाचव. कैकेयी, मी आता वृद्ध झालेलो आहे, मला किती दुःख देशील तू. तुझं रामावर किती प्रेम आहे मला माहिती आहे. भरत आणि राम तुला इतके दिवस सारखेच आहेत, तुला तेवढाच आनंद होईल असं मला वाटलं होतं. आणि आपल्याला आठवत असेल तर जेव्हा मंथरेने ही बातमी कैकेयीला सांगितली तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाचीच होती. संगतीने ही राणी बदलली आहे आणि आता एवढी त्या सगळ्या क्रोधामध्ये, लालसेमध्ये ती आता गुंडाळली गेली आहे. तिच्या भोवती तिला दुसरं काही सुद्धा दिसत नाहीये. अहो महाराज, माझ्या पहिल्या वराने एवढा तुम्हाला धक्का बसलाय, तर माझ्या दुसऱ्या वराने काय होईल. आता महाराजांना अजून धडकी भरली आहे, अजूनही काय मागतीये. महाराजांना ग्लानी यायला लागलेली आहे, त्यांना काही सुचत नाहीये, त्यांना समोरचं काही दिसेना असं झालंय आणि महाराज मूर्छित व्हायला लागलेले आहेत. ती त्यांना शुद्धीवर आणतीये, हलवून जागा करतीये आणि सांगते, महाराज थांबा, माझा पुढचा वर ऐका, कारण तुम्ही वचन दिलंय की हा दुसरा वर म्हणजे माझे दोनही वर तुम्ही पूर्ण करणार आहात. पहिल्या वराने माझ्या भरतासाठी मला राज्य पाहिजे आणि दुसरा वर मी तुम्हाला सांगते महाराज, नीट ऐका. उद्या संध्याकाळपर्यंत श्रीरामाने तपस्वी जीवनाचा स्वीकार करून दंडकारण्यामध्ये पुढची 14 वर्ष वनवासात जायचं आहे. ऐकता क्षणी काय म्हणून ह्या दशरथ महाराजांना ग्लानी आलेली आहे, ते बेशुद्ध झालेले आहेत, मूर्छा येऊन ते धाडकन खाली कोसळलेले आहेत. थोड्या वेळाने प्रयत्नांनी त्यांना जेव्हा शुद्ध आली आहे तेव्हा ते फक्त रामा रामा हाका मारतात. त्यांना आजूबाजूचं काही दिसत नाहीये, काही समजत नाहीये आणि कैकेयी त्यांना जागा करून परत आठवण करून देते, महाराज तुम्ही वचन दिलंय, हे पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे. महाराज आता काकुळतीला येऊन तिचे पाय धरायला लागलेले आहेत, तिला विनंती करतात, राणी तुला माहिती आहे राम माझ्यासाठी किती प्रिय आहे, माझा तो जीव की प्राण आहे, तू मला भरतासाठी राज्य घे, पण रामाला माझ्यापासून दूर पाठवू नकोस. राम माझ्यापासून दूर गेला तर माझा जीव जाईल, माझं मरण नक्की आहे. कैकेयी समजून घे, तुला तुझं वैधव्य हवं आहे का. इतकं महाराज हा चक्रवर्ती राजा आहे, अयोध्येचा राजा आहे, तो स्वतः ह्या सगळ्यात लहान राणीच्या पायावर डोकं ठेवून तिला काकुळतीने विनंती करतोय. पण आता कैकेयी आपल्या लोभापायी अंध झालेली आहे, तिला काही दिसत नाहीये समोर काय चाललंय ते, तिला काही ऐकू येत नाहीये, तिच्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही, ती पूर्णपणे बधीर झालेली आहे. तिच्या डोक्याचा सगळा भाग फक्त त्या लालसेने, फक्त लोभाने व्यापला गेलेला आहे. तिच्या सगळ्या संवेदना संपल्या आहेत. तिला फक्त एवढंच दिसतंय की भरत राज्यावर बसलेला आहे आणि मी राजमाता म्हणून मिरवते आहे. ह्या पलीकडे तिला काही दिसत नाहीये. वृद्ध राजा तिला विनंती करतो आहे, माझं मरण तुला बघायचं आहे का. हीच गोष्ट जर लवकर लक्षात आली असती तर कैकेयी जी 14 वर्ष पुढे पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळत राहिली आहे, आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत झाली आहे आणि ह्या सगळ्या कुटुंबाच्या वाताहतीला जबाबदार झालेली आहे, ती पुढे 14 वर्ष पश्चाताप करतेय. पण आत्ता तिला ह्यातलं काही सुद्धा दिसत नाहीये, तिला ह्या पुढच्या गोष्टींची अजिबात विचार करायची इच्छा नाही. आत्ता फक्त तिला राजमाता म्हणून मिरवायचं आहे आणि माझ्या भरताला, माझ्या पुत्राला राज्य मिळालं पाहिजे आणि त्यासाठी श्रीरामांनी इथून वनात गेलं पाहिजे, त्यांनी इथं थांबता कामा नये. हा एकच तिचा हट्ट सुरू आहे. महाराज सारखे मूर्छित होत आहेत, सारखे ग्लानीत जात आहेत, परत उठून उभे राहत आहेत, परत शुद्धीवर यायचा प्रयत्न करतायत. पण ही राणी त्यांना उठल्यानंतर, जाग झाल्यावर एकाच गोष्टीची आठवण करून देते, महाराज तुमचं वचन आहे आणि तुम्ही ते पूर्ण करायला हवंय. शुद्ध हरपते महाराजांची, पण डोळ्यातनं आसवांच्या धारा सुरूच आहेत आणि फक्त हाका सुरू आहेत, रामा रामा रामा. दुसरं त्यांच्या तोंडून काही सुद्धा शब्द निघत नाही आहेत. किती प्रयत्न केला महाराजांनी, पण सगळ्यात शेवटी आता तिच्या कठोरतेचा पार तिने गाठलेला आहे आणि ती महाराजांना सांगतेय,
उद्या संध्याकाळपर्यंत जर राम वनात गेला नाही तर मी ही तुमची सगळ्यात कनिष्ठ राणी कैकेयी आपल्या प्राणांचा त्याग करेन. तुमच्याकडे दुसरा मार्ग नाही. महाराज, तुम्ही वचन दिलेलं आहे ते पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे. आणि आता सगळे मार्ग महाराज दशरथांसमोरचे संपलेले आहेत. पुढे फक्त अंधकार दिसतोय, त्यांना काही सुद्धा दिसत नाहीये. अनेक वेळासाठी महाराज मूर्छित झालेले आहेत. कैकेयी मातेच्याच महालात ती रात्र महाराज दशरथांनी घालवलेली आहे. तिथनं ते हलूच शकत नाहीयेत. मूर्छित स्थितीमध्ये महाराज तिच्याच महालातल्या मंचकावर पडून आहेत. त्यांची सगळे गलित गात्र झालेले हे महाराज. कैकेयी मात्र रात्रभर जागी आणि विचार करते कुठल्या पद्धतीने ह्या सगळ्या वचनांची पूर्तता महाराजांकडनं करून घेता येईल. अशाच पद्धतीने सगळी रात्र सरली आहे. पहाटेची वेळ झाली आहे आणि ह्या कैकेयी मातेच्या महालामध्ये महाराज आहेत हे जाणल्यानंतर पहाटेच्या वेळी सुमंत्र म्हणजे मंत्रिमंडळामधील अतिशय महत्त्वाचे मंत्री कैकेयी राणीच्या महालाबाहेर आलेले आहेत आणि त्यांनी महाराजांना हाका मारण्यासाठी भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यांना सुद्धा ही कैकेयी सामोरी गेली आहे. राणी कैकेयी या सुमंत्रांच्या समोर गेली आणि तिने ह्या सुमंत्रांना आज्ञा केली, श्रीरामाला बोलवून आणा. सुमंत्राने विचार केला, आज तर सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज तर यौवराज्याभिषेक व्हायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये अजूनही महाराज उठले नाही आहेत झोपेत ना, हे तर शक्य नाही आहे. रोज अतिशय लवकर उठून कार्याला लागणारा हा राजा आज तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, मग तो उठला कसा नाही आहे. त्यांच्या मनात परत शंका आली आता. आणि जेव्हा ही सगळ्यात कनिष्ठ राणी त्यांना आदेश देते तेव्हा ते तिथून हल्ले नाही आहेत, फक्त खाली मान घालून तिथं उभे आहेत. त्यांना माहिती आहे जर आज महाराज इथं उपलब्ध आहेत तर तेच सगळ्यात ज्येष्ठ आहेत. त्यामुळे आज्ञा कोणाची ऐकायची तर फक्त महाराजांची. ते वाट बघत तिथं थांबलेले आहेत आणि तेव्हा ते तिथून जात नाही हे बघून महाराजांनीच अतिशय क्षीण आवाजामध्ये आतूनच त्यांना आज्ञा केली आहे, सुमंत्रा जा, श्रीरामाला इथं घेऊन ये. नक्की सुमंत्रांना शंका आली, काहीतरी काळबेरं आहे, काहीतरी गडबड आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि तेव्हा ते आता तडक निघालेले आहेत. श्रीरामांच्या महाली ते गेलेले आहेत. श्रीराम उठलेले आहेत, त्यांची अंधिकं सुरू आहेत, अजून ते तयारही झालेले नाही आहेत. पण तेव्हा जाताना सुमंत्राने त्यांना तडक सांगितलेलं आहे, महाराजांनी तुम्हाला कैकेयी राणीच्या महालामध्ये येण्याची विनंती केली आहे, आज्ञा दिली आहे. त्यामुळे तडक त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. महाराजांनी इतक्या भल्या पहाटे तडक भेटायला बोलवलं आहे म्हटल्यानंतर श्रीराम पितृ आज्ञा शिरसावंद्य मानून तसेच्या तसेच घातल्या कपड्यांनिशी आता यायला निघालेले आहेत. रस्त्यात पहाटे उठून लोक आता श्रीरामांचे हे स्वागत करतायत, त्यांना अभिनंदन करतायत, वाटेवर त्यांना अडवत आहेत. आज खूप मोठा दिवस उगवलेला आहे आणि म्हणून ही सगळी मित्रमंडळी, ओळखी पाळखीचे सगळे नगरजन श्रीरामांना अडवायचा विचार करतायत. पण श्रीराम त्यांना नमस्कार करून त्यांना सांगतायत, विनंती करतायत की त्याने बोलवलेलं आहे, लवकरात लवकर त्यांची भेट घ्यायला पाहिजे. आणि म्हणून श्रीराम या कैकेयी मातेच्या महालात आलेले आहेत. कैकेयी मातेच्या महालात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कैकेयी मातेला नमस्कार केला आणि पित्याची ती अवस्था बघून श्रीरामांना अतिशय वाईट वाटलंय. त्यांनी मातेला विचारले, काय झालंय, पित्याची परिस्थिती, त्यांची तब्येत बरी नाही आहे का. तेव्हा ही कैकेयीच आता पुढे महाराजांच्या वतीने बोलायला सुरुवात करते आणि श्रीरामांना ती काय सांगते आणि श्रीराम त्या सगळ्या आज्ञा कशा पुढे पालन करतात हे आपण बघणार आहोत उद्याच्या कथेमध्ये. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 23व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत आज येथेच थांबते. उद्या भेटूयात नक्कीच ह्या 24व्या भागामध्ये. धन्यवाद.